त्यांनीच सत्कार करण्यासाठी पुढे यावं। ज्या मान्यवरांनी आपल्या साहेबांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे मंत्री महोदयांना पुढच्याही कार्यक्रमाला जायचं आहे, त्यामुळे कृपया या ठिकाणी फक्त मंत्री महोदयांचाच सत्कार आणि स्वागत या ठिकाणी करावं अशी मी विनंती सर्वांना करतोय। ज्यांनी स्वागत आणि सत्कार करून झालेला आहे त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी स्टेज मोकळं करून द्यावं। या ठिकाणी स्टेजची क्षमता आहे त्यापेक्षा जास्त लोक या ठिकाणी स्टेजवर झालेली आहेत। या ठिकाणी शैलेशजी महाजन यांनी काँग्रेसला केलेली एक स्थिती आहे, त्या स्थितीचं लोकार्पण या ठिकाणी आपले माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते हा लोकार्पण करण्यात येणार आहे। आपले नायब तहसीलदार श्री संभाजी शेलार यांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे। कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे साहेब हे देखील या ठिकाणी आपल्या मंत्री महोदयांचा सत्कार करणार आहेत। कृपया विनंती आहे सर्वांना ज्यांनी सत्कार करून झालेला आहे अशा व्यक्तींनी कृपया स्टेज मोकळे करावे। श्री अरुण पाटील साहेब यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं। या ठिकाणी कृपया सर्वांनी या सूचनेचं पालन करावं। ज्यांनी सत्कार करून झालेला आहे त्यांनी स्टेजवरनं खाली उतरावं। कृपया सर्वांना जागा द्यावी। या ठिकाणी स्टेजची जी क्षमता आहे ती क्षमता जास्त नसल्यामुळे ज्यांचा सत्कार आणि स्वागत झालेला आहे यानंतर आपले आदरणीय मंत्री महोदय आपण आपल्या सर्वांना या ठिकाणी संवाद साधणार आहेत। या ठिकाणी कुळगाव बदलापूर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजय ठाणेकर, सचिव श्री अविनाश कापकर, या ठिकाणी ऑनलाईन वीज प्रक्रिया मी ज्यांची नावं घेतोय त्यांनीच कृपया या ठिकाणी पुढे यावं। श्री जगदीश देशमुख, श्री जगदीश पंढरीनाथ देशमुख ज्यांनी सत्कार करून झालाय कृपया विनंती आहे की त्यांनी स्टेजवर खाली उतरून रस्ता मोकळा करून द्यावा। या ठिकाणी इतरही मान्यवर आहेत ज्यांना सत्कार करायचा साहेबांचा, ज्यांनी सत्कार करून झाला आहे। या ठिकाणी ऑनलाईन बीज प्रक्रिया स्पर्धेत ज्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात 3 प्रशस्तीपत्र साहेबांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येतील। मी त्यांची नावं घेतोय, त्यांनी कृपया आपलं प्रशस्तीपत्र स्वीकारावं। यानंतर भाजीपाला विक्री श्री दौलत मनोहर देशमुख, श्री भगवान शंकर भोई, यानंतर जे लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी किट वाटप करून भगवान शंकर भोई अंबेशी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी माननीय मंत्री महोदय यांचा सत्कार करावा। छत्रपती
ज्यांनी साहेबांचा सत्कार केला आहे, स्वागत केलं आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरनं खाली यावं. स्टेजची क्षमता लक्षात घेऊन आपण सर्वांनी स्टेजवर यावं. ज्यांची नावं घेतली जातील स्वागत आणि सत्कार करण्यासाठी त्यांनीच पुढे यावं. आहे हा तर जिव्हाळा, स्वागत नसे हे फक्त आहे हा तर जिव्हाळा. साहेब आपल्या पदस्पर्शाने पावन झाला आहे हा सोहळा. एक जोरदार गळावरती आपण आपल्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन करूया. साहेब छत्री छत्री कुठे नाही कडे रतन स्मृती सोसायटीचे जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की कृपया त्यापैकी कोणी एकाने स्वागत करण्यासाठी स्टेजवर यावं. त्याचबरोबर आदित्य संकुल, जय हाईट्स, गिरनार सोसायटी या 4 सोसायटीच्या प्रत्येक पदाधिकारी स्टेजवर यावं आणि साहेबांचा स्वागत आणि सत्कार करावा. यानंतर जी कात्रप पदाधिकारी यांनी या ठिकाणी श्री हरिश्चंद्र गीते यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यावं. श्री हरिश्चंद्र गीते यांना कृपया विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. मांकिली ग्रामस्थ मंडळाचे या ठिकाणी ज्येष्ठ ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील साहेबांचा सत्कार केला या ठिकाणी. साहेबांचे स्वागत आणि सत्कार करण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. तरी सुद्धा कृपया सर्वांनी आपली संधी याची वाट बघावी. प्रत्येकाला संधी मिळणार आहे. सर्व उपस्थितांना संधी मिळणार आहे. कृपया सर्वांनी थोडा संयम ठेवावा. यानंतर आपले लाडके मंत्री महोदय या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत, संवाद साधणार आहेत. माननीय श्री कपिल पाटील साहेब. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून 16 तारखेपासून सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, या जन आशीर्वाद यात्रेचे महाराष्ट्राचे प्रमुख सन्माननीय संजयजी केळकर साहेब, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार सन्माननीय किसनजी कचोरे साहेब, आमदार निरंजनजी डावखरे, वामनजी म्हात्रे, श्रीधर पाटील, माजी आमदार नरेंद्रजी पवार, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक राजेंद्र घोरपडे, संजय भोईर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय जे.पी. नड्डाजी सगळ्या नवीन मंत्र्यांना सूचना केली की आपण ज्या सगळ्या सरकारांच्या मुळे दिल्लीपर्यंत पोहोचलात आणि तुम्हाला केंद्रामध्ये मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली, 16 ऑगस्टला जेव्हा तुम्ही मतदारसंघामध्ये जाल तेव्हा घरी न जाता ज्या जनतेच्या सहकार्यामुळे इथपर्यंत आले त्या जनतेला तुमच्यापर्यंत यायला न लावता तुमच्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला तुम्ही स्वतः जाऊन भेटून त्यांचा आशीर्वाद घ्या, अशा प्रकारची सूचना प्रधानमंत्र्यांनी केली. आणि संपूर्ण देशामध्ये जे राज्यमंत्री आहेत केंद्रातले
तर सगळ्यांची 16 तारखेपासून जनआशीर्वाद यात्रा सुरू झालेली आहे. ठाण्यातून सुरू झालेली जनआशीर्वाद यात्रा दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात अलिबाग पर्यंत गेली. आज तिसऱ्या दिवशी कल्याण पासून सुरू होऊन आपण बदलापूरमध्ये आजच्या दिवसाचा समारोप करणार आहोत. प्रचंड उत्साह, प्रचंड मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद या जनआशीर्वाद यात्रेला मिळत आहे. मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की काही लोकांचं म्हणणं असं आहे की जनआशीर्वाद यात्रा ही भारतीय जनता पक्षाने निवडणुका आल्या म्हणून त्याच्यासाठी खेळलेली खेळी आहे. मी अतिशय नम्रपणाने त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने जर या जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन केलं असेल तरीही या दोन्ही जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक जनाचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाचा आहे. कृपा करून या जनआशीर्वाद यात्रेला पक्षाच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न आपण करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे, या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीही ओबीसी समाजाचे 32 मंत्री एकदम 27 मंत्री एकत्रितरित्या कोणाच्याही मंत्रिमंडळात नव्हते. एससी समाजाचे 12 मंत्री हे कोणाच्याच मंत्रिमंडळात नव्हते. एसटी समाजाचे 8 मंत्री हे कोणाच्याच मंत्रिमंडळात नव्हते. आमच्या भगिनी समोर आहेत. या सगळ्या एकत्रित मंत्रिमंडळामध्ये एकूण 11 भगिनीला संधी देऊन खऱ्या अर्थाने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तळागाळातील सर्वसामान्य समाजाला न्याय देण्याचं काम केलं. आणि म्हणून ही जनआशीर्वाद यात्रा जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी जाते आपलं निवेदन करणारे आहेत ते सांगतात की ठाणे जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं म्हणून कपिल पाटलांवर प्रेम आहे म्हणून लोक येतात. मी अतिशय नम्रपणाने सांगतो की माझ्यावर लोकांचं प्रेम असेल, परंतु या जनआशीर्वाद यात्रेला लोकांचा उत्स्फूर्तपणाने पाठिंबा का आहे त्याचं कारण असं आहे की रामाचा वनवास हा 14 वर्षांचा होता. तो 14 वर्षात संपला होता. राम मंदिराचा वनवास हा 528 वर्षांचा होता. तो नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने राम मंदिराचाही वनवास संपला. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष पूर्ण झाली. आपण 2 दिवसापूर्वी 75व्या वर्षात पदार्पण केलं. पण ह्या 74 वर्षाच्या कालखंडामध्ये ठाणे जिल्ह्याला कधीही कुठल्याही पंतप्रधानांनी पक्षाने केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं नव्हतं. म्हणून ठाणे जिल्ह्याचा 74 वर्षाचा वनवास देशात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या प्रती धन्यवाद व्यक्त करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या विचाराला सलाम करण्यासाठी जनतेचा एवढा भरभरून पाठिंबा या जनआशीर्वाद यात्रेला मिळत आहे. आज मला पत्रकारांनी विचारलं की 2 दिवस उत्स्फूर्तपणाने लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आज पाऊस आहे. आज या जनआशीर्वाद यात्रेचं फलित काय? मी त्याला सांगितलं 2 दिवस उत्स्फूर्तपणाने लोक येत होते, प्रचंड प्रतिसाद होता. पण आज पाऊस असताना सुद्धा तुफान प्रतिसाद आहे आणि तो इकडे मला आज बदलापूरमध्ये पाहायला मिळतो. मी जेव्हा पहिल्यांदा 2014ची निवडणूक लढलो त्यावेळेला या ठिकाणी सांगितलं होतं या बदलापूर शहराला इतिहास आहे. शिवाजी महाराज सुरतेकडे स्वारी करायचे तेव्हा बदलापूरला घोडे बदलायचे आणि म्हणून या शहराला बदलापूर नाव पडलं. मी तेव्हा आवाहन केलं होतं बदलापूरच्या जनतेला, तुम्ही भरभरून मला मतं द्या. बदलापूरचं नाव तुमचं तुम्ही काहीतरी बदलणारे आहात म्हणून बदलापूर नाव पडलं. म्हणून काँग्रेसचा आधी खासदार होता त्याला बदलून तुम्ही
युतीचा खासदार निवडून आला आणि ते बदल्याचं काम तुम्ही केलं, 14ला केलं, 19ला केलं आणि म्हणून आज मला केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली. हे बदलापूरकरांनी बदल केला म्हणून संधी. परंतु 2014ला त्याच्या पाठीमागे गेलो तर अजून एक इतिहास आहे. 2014ला थोडासा भरकटलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न माझा होता, पण खऱ्या अर्थाने मला मार्ग दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पक्ष घेऊन मला योग्य मार्ग दाखवला. परंतु त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मला माझ्या कुटुंबाने दिली. माझं कुटुंब कुठलं तर माझं कुटुंब भारतीय जनता पार्टी हे माझं कुटुंब, त्या कुटुंबाने मला प्रेरणा दिली आणि म्हणून मी आज तुमच्या समोर केंद्रात राज्यमंत्रीपद भूषवतो. याचा खऱ्या अर्थाने पाया घालण्याचं काम राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलं होतं. मी निश्चितपणे तुम्हाला सांगेन, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. माझ्या खात्याच्या माध्यमातून देशामध्ये असलेल्या 2,69,000 ग्रामपंचायती, 6 लाख गावं, इतका मोठा पसारा असलेल्या क्षेत्रामध्ये मला काम करण्याची संधी आहे. तर तुम्ही सांगा आम्ही शहरात राहतो, आम्हाला काय? तर तुम्ही शहरात जरी राहत असले, माझ्याकडे ग्रामीणचं खातं असलं तरीही या शहराशी संबंधित केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना असतील त्या योजना या बदलापूरच्या विकासासाठी 100% आणण्याचा मी प्रयत्न करीन. माझ्या खात्याच्या माध्यमातून फायनान्स कमिशनच्या कडून पंचायत राज मंत्रालयाच्या शिफारशीवरून 14व्या वित्त आयोगाचे 2,232 कोटी एवढा मोठा निधी 2,69,000 ग्रामपंचायतींना गेला होता. या वर्षीच्या बजेटमध्ये सुधारणा करून 2,36,000 कोटीचं बजेट आहे. एवढं मोठं बजेट ह्या पंचायत राज मंत्रालयाला फायनान्स कमिशनच्या माध्यमातून मिळते. त्याचबरोबर आरोग्य विभागाशी संबंधित आमच्या खात्याच्या शिफारशीवरून 70,000 कोटी रुपये दिले जातात. त्याच्यातनं 43,000 कोटी हे ग्रामीण भागासाठी आणि 27,000 कोटी हे शहरी भागासाठी दिले जातात. आणि पाणी पुरवण्यासाठी, पाण्याचं पुनर्भरण करण्यासाठी 1,43,000 कोटीचा निधी आमच्या शिफारशीवरून जलशक्ती मंत्रालयाला वर्ग केले जातात. केवढा मोठा पसारा या खात्याचा आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ह्या मंत्रालयात काम करण्याची संधी मिळेल आणि खऱ्या अर्थाने भिवंडी लोकसभा क्षेत्राचं नाव, त्याचबरोबर बदलापूरचं नाव या संपूर्ण देशामध्ये नेण्याचं काम या मंत्रालयाच्या माध्यमातून निश्चितपणाने मी करेन, अशा प्रकारचा मला विश्वास आहे. या जन आशीर्वाद यात्रेमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचेच लोक सहभागी होतात असं नाही. ठाण्यापासून इथपर्यंत आम्ही आलो, त्याच्यामध्ये शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा आशीर्वाद दिला, मनसेच्या लोकांनी सुद्धा आशीर्वाद दिला, काँग्रेसवाल्यांनी दिला, राष्ट्रवाद्यांनी सुद्धा दिला. आजही शिवसेनेचे वामन मात्र या ठिकाणी गेले का? हा खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदीजींच्या या जन आशीर्वाद यात्रेचा अर्थ समजलेली माणसं या यात्रेमध्ये सहभागी होतात. मी निश्चितपणाने या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद देईन. येणाऱ्या काळामध्ये जात धर्म पक्ष भेद विसरून ह्या देशामध्ये विकासाचं काम करण्याचा मी 100% प्रयत्न करेन, अशा प्रकारचा विश्वास आपल्याला मी देतो. बदलापूरकरांनी नेहमीच भरभरून पाठिंबा दिलेला आहे. भविष्यामध्येही बदलापूरकरांच्या आशीर्वादाची गरज आहे. आज तुमचा आशीर्वाद घ्यायला आलेला आहे. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाच्या माध्यमातून ज्या शुभेच्छा आहेत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींपर्यंत पोहोचून निश्चितपणाने त्यांच्या प्रती तुमच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करून अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यानंतर साहेब आपल्या परवानगीने या ठिकाणी काही गृहसंकुलं या ठिकाणी आपला सत्कार करण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांची नावं घेतो. स्वानंद सफायर, गणेश घाट रांजी परिसर, वेदांगी कॉम्प्लेक्स, तुलसी आनंद कॉम्प्लेक्स, मावळीनगर परिसर, गोकुळ आवास, आईबाबा चाळ, गॅलेक्सी अपार्टमेंट, मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स, वर्धमान कॉम्प्लेक्स, निर्मल रेसिडेन्सी, कन्वेकर ऑप्टिमा. याचप्रमाणे बदलापूर भाजी मार्केट, घोरपडे मैदान येथीलही लोक काही आलेले आहेत. निर्मल रेसिडेन्सीचे काही पदाधिकारी आले.